रिप्लिका बनवली आहे आणि आता आम्ही इथे आलेलो आहे. आय होप यू ऑल आर डुईंग ॲब्सोल्युटली अमेझिंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एक वेळा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आय होप हा जो ब्लॉग आहे हा तुम्ही एन्जॉय कराल. आणि आम्ही चाललेलो आहे लोणावळा. हा ऑल ऑफ अ सडन म्हणजे एकदम सडनली झालेला प्लॅन आहे. असं आमचं आधीपासून काहीच प्लॅनिंग नव्हतं, बट आमचा एकदम सडनली प्लॅन झाला. सो आम्ही आज चाललेलो आहे लोणावळा. आपण कुठे चाललो होती रे? काय करणार आहे तू लोणावळ्याला? कोण कोण येणार आहे का लोणावळ्याला आपल्यासोबत? ठीक आहे, हे तुम्हाला समोर बघायला मिळेल कोण कोण येणार आहे. पण आमच्या सोबत कोण आहे मी दाखवते तुम्हाला. ही पहिल्यांदा आमच्या व्लॉग मध्ये आहे. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. कधी कधी ना सिटीचा नॉईज बंद करून फक्त निसर्गात हरवून जायची गरज असते. आणि म्हणूनच आज आम्ही निघालोय लोणावळ्याच्या फेमस टायगर पॉईंटला. हा रोड, ही थंडी हवा आणि हे सह्याद्री व्ह्यूज लिटरली थेरपी आहे. मुंबई पुण्याच्या हसलमधून एक परफेक्ट एस्केप म्हणजे लोणावळा. सो फायनली आम्ही टायगर पॉईंटवर जात आहोत. हे जे व्ह्यूज आहे हे कॅमेरामध्ये कॅप्चर होतात, पण जो फील आहे ना तो फक्त इथे आल्यावरच समजतो. उन्हाळ्यात आलेलो आहे म्हणून पॉईंट्स एकदम क्लिअर दिसत आहे, नाही तर इथे पूर्णपणे असे फॉग राहतात जनरली दुसऱ्या सीझनमध्ये येतो तेव्हा. आणि ह्या दोघी जणी बघा. कोण कोण आहे का तुम्ही दोघी जणी? हो, ट्रेनिंग केलं का तुम्ही? आता थोडंसं असं वाटत आहे पाऊस येईल म्हणून. आय डोंट नो, जातपर्यंत आला तर वेदर छान अजून थंड होऊन जाईल. खरं सांगायचं तर पावसाळ्याशिवाय सुद्धा हे ठिकाण खूप सुंदर वाटतं. समोर दिसणारी विशाल डोंगर, खाली खोल दरी आणि दूरपर्यंत पसरलेलं निसर्गाचं शांत सौंदर्य. समर असल्यामुळे आकाश एकदम क्लिअर होतं, म्हणून व्हॅलीचा प्रत्येक व्ह्यू खूप शार्प आणि सिनेमॅटिक दिसत होता. थंडगार हवा चेहऱ्यावर येत होती आणि त्या शांत वातावरणात काही क्षण फक्त उभं राहिलं तरी मन रिफ्रेश होत होतं. आजूबाजूला लोकांचा आवाज होता, पण तरी त्या निसर्गात एक वेगळीच पीस फील होत होती. आणि मग गरमागरम मॅगी, भुट्टा आणि कटिंग चायसोबत तो सनसेट बघण्याचा अनुभव. लिंबू पाणी वगैरे स्नॅक्स वगैरे आता आम्ही इथे एन्जॉय करणार आहे. लेट मी इंट्रोड्यूस देम. हे दोघंही जे आहे माझ्या पुतण्या आहे, ते आमचे जावई आहे. आणि भाऊ बहिणी हे सगळे लोणावळ्याला येणार होते. सो हा मेन आमचा पर्पज होता. आम्हाला या सगळ्यांना भेटायचं होतं आणि आम्हाला त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करायचा होता. दॅट्स वाय आम्ही इथे आलेलो होतो. हा मेन पर्पज होता, ते समरमध्ये. डॅम आणि हा पूर्ण वाळलेला आहे, सुकलेला आहे. एक बूंद, लिटरली एक बूंद पाणी नाही असं वाटतं. नाही तर काही होतच म्हणून. थोडं समोर आहे पाणी, थोडंसं पाणी. सो दिस इज अवर नेक्स्ट लोकेशन, रायवूड पार्क, लोणावळा. सो ही आहे एंट्रन्स. लेट्स सी आतमध्ये काय आहे. एवढ्या उन्हामध्ये अशी छान ग्रीनरी आणि थंड वेदर, और क्या चाहिए. मजा येते तुम्हाला? मजा येते का? म्हणून अधिराला तिचे बहीण भाऊ सोबत पाहिजे राहते. नेक्स्ट लोकेशन इज डायनासोर पार्क. सो आता आम्ही आलेलो आहे इथे आणि आता इथे एंट्री तिकीट आहे. सो आम्ही आता किती एंट्री तिकीट आहे सांगतो. ही आहे डायनासोर पार्कची एंट्री. डायनासोर पार्कला चाललो आहे आपली ब्लॉग बनवत मी डिस्कशन्स रेकॉर्ड करत होते. हे काही जर काही बोलला नाही. मॅप्रो गार्डनला जायचं, स्ट्रॉबेरी क्रीम खायची, चॉकलेट्स खायचे. पण मला सांग, तू डायनासोर पार्क कावर कॅन्सल केलं? किड्स वाला आहे की बोरिंग आहे, मला जनावर आवडत नाही अजिबात. एवढे मोठे मोठे डायनासोर आहे आपल्या घरी. काय पाहता डायनासोर आहे आपल्या घरी.
एवढे मोठे मोठे. आवाज येत आहे का? तर माहिती आहे डायनासोर पार्क येऊन आम्ही डायनासोर पार्क बघणं कॅन्सल केलं, कारण आमच्यासोबत जेही लोक आहे दे वेअर लिस्ट इंटरेस्टेड टू वॉच डायनासोर पार्क. त्या लोकांना वर्थ नाही वाटलं, कारण इथे 300 एंट्री तिकीट आहे, 300 and 250 असं. सो जर वर्थ आहे तर पाहण्यात, आणि आम्ही याच्या आधी येऊन गेलेलो आहे, तर मुलांसाठी वगैरे ठीक आहे यार, एवढं काही हॅपनिंग नाही आहे. त्याचं आम्ही ही लोकेशन कॅन्सल केली. मॅप्रो गार्डनमध्ये आता आम्ही पोहोचलो आहे. लोणावल्याच्या ब्युटिफुल माउंटेन्समध्ये असलेले एक ठिकाण खरंच एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. इथे येतात सर्वात आधी जाणवते ती शांत वाईब, आजूबाजूची ग्रीनरी आणि हवेत पसरलेला चॉकलेट्स आणि फ्रेश फूडचा टेम्पटिंग स्मेल. रोड ट्रिप करत इथे स्टॉप घेतला आणि खरंच सगळा थकवा गायब झाला. मॅप्रो गार्डनचं ॲम्बियन्स इतकं सुंदर आणि पीसफुल आहे की इथे आल्यावर वेळ कसा जातो हे बिलकुलच कळत नाही. आणि मग सुरू झाली आमची टेस्टिंग. इथले वेगवेगळे चॉकलेट फ्लेवर्स, ड्रिंक्स आणि स्नॅक्स आम्ही ट्राय केले. काही फ्लेवर्स क्रीमी होते, काही सुपर चॉकलेट आणि काही इतके युनिक होते की प्रत्येक टेस्ट नंतर अजून काहीतरी ट्राय करावं असं वाटत होतं. स्पेशली चॉकलेट्स आणि थिक शेक्सची टेस्ट खूप रिच आणि रिफ्रेशिंग वाटली. आजूबाजूला लोक एन्जॉय करत होते, कोणी फोटोज काढत होतं, कोणी फूड एन्जॉय करत होतं, आणि त्या सगळ्या वातावरणामुळे पूर्ण प्लेस एकदम लवली वाटत होतं. लोणावळा ट्रिपमध्ये असा एक स्टॉप खूप इम्पॉर्टंट वाटतो, जिथे फक्त नेचर नाही तर फूड, फन आणि पीसफुल मोमेंट सगळं एकत्र मिळतं. मॅप्रो गार्डनमध्ये आल्यावर फक्त फूड नाही तर इथले सेल्फी पॉईंट्स आणि फन गेम्स पण खूप एन्जॉय करायला मिळतात. गार्डनमध्ये वेगवेगळे क्यूट सेल्फी स्पॉट्स बनवलेले आहेत, कलरफुल डेकोरेशन. तिथले फन गेम्स तर अजून मजेदार होते. डग गेम खेळताना फुल एक्साइटमेंट आणि फन फील होत होतं. सगळे एन्जॉय करत होते आणि कम्प्लीट पॉझिटिव्ह वाईब होती. आम्ही आलेलो आहे या हॉटेलमध्ये जेवण करायला, कारण या लोकांना खायचं होतं चिकन. खाऊ दे त्यांना. बॅकग्राऊंडमध्ये एवढा नॉईज आहे की मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागला. इथे अशा छान क्यूटशा हटसारखं पण बनवलेलं होतं, जिथे आपण खाटेवर म्हणजे एकदम एक्झॅक्टली ढाबा फील आपण एन्जॉय करू शकतो. बट तेव्हा फुल होता म्हणून आम्ही आतमध्ये बसलो. आणि आता आम्ही इथे आलेलो आहे चिक्की घ्यायला. लोणावळा आहे और चिक्की नाही हिली. सो चला आता आम्ही घेऊ लोणावल्याची चिक्की. किलो आहे ना. सगळ्यांना बाय बाय म्हणून आम्ही प्रितिशाला पण ड्रॉप केलं. तर अशी होती आमची लोणावल्याची ट्रिप. लॉट्स ऑफ फन, लॉट्स ऑफ फॅमिली टाईम अँड खूप सगळ्या मेमरीज. ॲक्च्युअलमध्ये असं झालं की या समरमध्ये मी गेली नाही तिकडे, सासरी गेली नाही, माहेरी पण गेली नाही, कारण असं झालं माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि आता आई पण येणार होती, अधिक महिना आहे तर म्हणून नाही गेलो. आणि ॲज कम्पेअर टू मुंबई तिकडे खूप जास्ती गरम आहे विदर्भ. सो यावेळेस सगळ्यात जास्ती ऊन म्हणजे हाय टेम्परेचर तिकडे होतं. सो म्हणून मग यावेळेस जाणं कॅन्सल केलं. पण आता ते लोक आलेले होते, भाऊनी वगैरे आले होते आणि आम्हाला त्यांना भेटायचं होतं. सो मधात ते लोक लोणावळा येणार होते. आम्हाला पुणे जाणं पॉसिबल नव्हतं, कारण सेम डेज जाऊ भेटून वापस येणं खूप जास्ती हेक्टिक होऊन जाते आणि नेक्स्ट डे राहूचं ऑफिस असते. तर दॅट्स वाय म्हणून मग आम्ही गेलो. ते लोक मधात आले. लोणावळा मधात पडते मुंबई आणि पुण्याच्या. सो आम्ही मुंबईवरून गेलो, त्यांना भेटलो, भेट वगैरे झाली अँड लॉट्स ऑफ फॅमिली टाईम आम्ही स्पेंड केला. एक मेनच आमचं असं होतं की आम्हाला भेटायचं आहे, नाही तर असं होतं की म्हणजे लोणावळ्यालाही गरमच होतं, असं काही एक्सप्लोअर करणं. आणि मी यू वोंट बिलीव, मी 4 वेळा लोणावळा जाऊन आलेली आहे, वेगळ्या डिफरंट सीझनमध्ये. रेनी सीझन, विंटर सीझन आणि आता समरमध्ये पण जाऊन आली. सो असं काही खूप जास्ती हे नव्हतं म्हणजे जायचं आहे, बट मेन एम असं होतं की आम्हाला त्यांना भेटायचं होतं. सो आम्ही भेटलो अँड असा होता आमचा व्लॉग. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण नेक्स्ट व्लॉग कोणत्या टॉपिकवर मी अपलोड करेल आय डोंट नो, बट डेफिनेटली तो पण खूप छान राहील. तर बाय, टेक केअर. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण बाय.